मला प्रश्न विचारायचा की हे सगळे कामं जर करायची असतील तर त्याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर त्याच्यासाठी निधीची आवश्यकता आहे. निधी कोण देऊ शकतं? निधी आमदार देऊ शकतात, निधी खासदार देऊ शकतात, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री देऊ शकतात. आज काँग्रेसचा जाहीरनामा 2 दिवसापूर्वी जाहीर प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक कल्पना तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं 1000 कोटीचं स्टेडियम बांधणार आहे म्हणजे. कोल्हापूरमधल्या सगळ्या शाळा आता स्मार्ट शाळा करणार, गार्डन करणार, अमुक करणार, महिलांसाठी टॉयलेट बांधणार, पिंक बस देणार, बसचा पत्ता नाही पिंक बस देणार. महिलांना मोफत केएमटीचा प्रवास. 70 बसेस बंद पडलेल्या आहेत, त्याला टायर नाही, टायर घालायला त्यांच्याकडे पैसे नाहीत, निम्म्या बसला स्टिअरिंग नाही आणि हे सांगतात महिलांना आता मोफत बस दे. जे एवढं सगळं देतो म्हणून सांगितलं, फक्त सूर्य आणि चंद्र सोडलं तर सगळंच देतो म्हणतात ते तुम्हाला. माझा प्रश्न आहे एवढ्या सगळ्यासाठी ते निधी कुठून आणणार? कारण राज्यात त्यांचं सरकार नाही, केंद्रात त्यांचं सरकार नाही, जिल्ह्यातले 10च्या 10 आमदार आमचे महायुतीचे आहेत, काँग्रेसचा एक पण सदस्य निवडून आला नाही. मग ते निधी देणार कुठून आहेत? हा साधा सोपा विचार आपल्याला करायचा आहे. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.